आता ही ज्वारी आपल्याला काढली पाहिजे. कशी झाली ज्वारी बघ बरं. पक्षी तू हाणायची इकडे येत नाही. तुला कळत नाही कसं झालं ही काय एवढं तरी होईल ना काहीतरी. काका एक लक्षात नाही झालं आपली शूटिंग बंद पडली. शूटिंग बंद पडली तुला हे काय माहित नाही का? काय आपली आता जेवढी शूटिंग आपली बंद काही तांत्रिक अडचणीमुळे बंद पडली होती. आता आपण चालू करायची का? माझं बी झालं चांगलं क्लिअर आता. तर ते मग बघू आपण काहीतरी करू. मग कसं सुरुवात कुठनं करायची? सुरुवात आता येत ना सुरू करू आजपासूनच. आता आजपासून म्हणलं की आपलं कलाकार हे सगळं बोलावं लागतं. जुने कलाकार आपले सगळं प्रेक्षक सगळं आपलं पाहिजेत ना. बरेच दिवस झाले बंद असल्यामुळे प्रेक्षक सुद्धा बरेचसे करतात ना. काय करायचं? पुढच्या रविवारपासून आपण स्टार्ट करू. पुढच्या रविवारपासून? नाही पुढच्या रविवार करू. आपलं रसिक माय बापले आपल्याला बिघडलं असतात. बरेच दिवस झाले बंद. काय करायचं बरं? कशी चालू करायची? चालते ठीक आहे. आजच आपण आजच करू चालू. तू काय कर चालू करायचं म्हणजे काय कुरगुडी केली पाहिजे त्याच्यावर आपलं चालू होणार नाही. बरोबर आहे ना? तू जा मग मी बघतो कसं काय. चालतंय का? मी आता लगेच जातो आणि तेवढं लगेच लावून घे. जा मग तू जा आणि काहीतरी कुरगुड करून आलोच म्हणजे आपली वेब सिरीज लगेच चालूच झाली. आलोच मी. या काय नुसते हँग हँग करते गाडी चालवायला ना काय ना चालू असेल मला इथे गाडी चालवायला गाडी महिना कोरोना जाशील मरून. पोर तर बसलेली दिसते. त्यांच्यावर काहीतरी टिंगल कुरकुडी काहीतरी केली पाहिजे गावली. पोरं तर बसतात बरं का. काहीतरी कुरकुडी करायला भेटली पाहिजे. दिवस झालं काय कुरकुडी नाही काय नाही. गावल्यात दाखवा त्यांची टिंगल टवाळे केल्याशिवाय मला बी करा माहिती नाही. मारून अरे हे कुरगुडे आता हालात नाही. आता आपले झाडे लावल्याशिवाय काय ह्याला भंग पडणारच नाही. कुरगुडे मार्केट मध्ये नवीन आलं काय रे? ते नाव नाही जुनच आहे ते पहिल्याच गावांच्या आखरी झाड्या लावून कुरगुडी करून झालाय. काय छोऱ्यानो लका मी छोऱ्या म्हणत बघतोच का राग आली. मार नका सांगतोय ही माकड कुठलं मार्केटला नवीन आलंय काही? मार नका उगत. कोण आहे? गाडी हा काय तुला पाणी नेतो का तू? गाडीनं पाय पुरतात का तुझं? गाडी बसला दाखव बरं चालू करून. तुझ्या बापाची आणि तिची आई तोंडाची साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जा. मी चालू आहे सकाळ सकाळ तुला तू वाक्य गावाची कुरकुडे लावून आमची तर कुरकुडे लावू नको. कुरवडं घालायचं आणि खरावडं घालायचं दिवस झाले आता माझे. कुणाच्या तुझ्या घरातलं गहू काय संपलं बापाला काय आणायला? कुणाच्या तुमच्या पण तू अगोदर अरे तुला तुझ्या बापासारखा आहे की मी. अरे तुला कुरकुड्या पण कुरवड्या मी वळा घातलेल्या. कुरावडं खरावडं पापड बिपाड संध्याकाळी ये खायला. आणायला काय पिंड आहे तुझी? तुला तुझ्या बापालाच नाव सांगतो तुझं. मग तुला हे कुरकुडे लय येड आहे. आता असं जाऊन त्या पोरांना हे करत बसेल खाणत बसेल कुरकुडे लावून बाबा. हा मग काय तर पोरीन बोलावले तिकडे जायचे या. लय दिवसातून बोलावले म्हणजे मटण करते आमक करते फरांड करते. मला बोलावले आता जावं लागेल मला. कसल्या परिस्थितीत तुम्ही म्हणले बोलावले मग तिथे तर लय गबरी मोठ्या मोठ्या गालाची पोरं दिसते. त्यांचा बॉल खरं नाही
तुम्ही का हाणला तुम्ही का कुठे मला एक नाव द्या की तुम्ही खेळा बरं गुडे 10 किलो खाते सांगतोय 10 किलोचा अरे 1 किलोचा एका डोक्याचा करून गाडीत तर आहे पुढं समोरच आहे चांगलं जायचं काहीतरी चेष्टावडा केला पाहिजे गुरु चारत बसले वाटतं इथं एवढं बिगी बिगी उंबऱ्यातच गुरु चाललाय तुम्ही अरे का काय बोलतोय काय अला का तू वागतोयस काय बोलतोयस काय मी तुझा वागतोय मी तुझ्या बापासारखा आहे तू मला असा बोलतोय आज बापासारखा हा कोण मी हा बापासारखा असेल बघ आता तुझ्या मनाने कसा तू आहे कसं आहे मी आहे की कपडे घालून तयार झालो या कपडे घालून चालले तर पण बोलतोय काय वागतोय काय काय तोंडाने बोलतोय आज तुम्ही काय बरोबर आहे अरे मी बी तोंडाने बोलतोय पण मी तुझ्या बापासारखा आहे बापासारखा बाप तर नाही ना बाप नाही म्हणणं बरोबर आहे पण असं नाही चालत कसं वाईट नीट वागावं पायाने चाला की मग म्हणून तर म्हणलं ना बिगी बिगी कुठे चालला एवढं उन्हासारखं पायनेच गावात पायाने चालतो तुम्ही पायाने चाला पायने गजब बेइज्जती है ढकल तू नका तू काय करूया बापासारखा का म्हणला मला आणि मग काय कुणासारखा बापासारखा म्हणला अरे का अजून माहिले ताकद आहे अजून माझ्या डांगार आपण पार सोंगाड लका कळलं का लगा तू जरा काय फरक करायला लागला बरं करायला लागलो मी आताशी 4 महिन्यात परत भेटीला आलोय ना आता अरे थोडस भरपूर कमाव आलो माघारती मग तुला काय माघारती काय सांगतो मग काय करायचं ते आता सांगायचं हे तुला माघार काय माघारती कशाला आता सांगा ना आता कसं सांगता येईल मला इज्जतीत बोलतोय मी काय लका इज्जत असली असते कसली इज्जत असली लका ढकलतोय काय बापासारखा म्हणला अरे मग मी माझं केस पिकलेला का कुणाचं माझं पिकल्यात 2 हे तर पिकलाय हे ते पिकलाय अरे पण माझं काय झालं हे सगळं कोकं झालं या खोक पैशाचं का कशाचं नाही एक पांढऱ्या केसाचं खोकं झालंय फार पिकले की फार पिकले काय राहिलं नाही आणि तू मला ढकलतोय ना नाही माझ्या ढकललं माझ्याने फक्त नाही माझ्याने ढकललं काय येडा झालं काय ही चोरलं काय कोणाचं चोरलं नाही विकत आणलंय विकत आणलं म्हणजे खायचा वांदा आणि आणा विकत शिंगणा शिंगणाचं हा अर्धा का आपण यातलं काय गडबड काय निघालो अरे जरा आणि निघालो चाललो मी गावात चाललोय जरा आता आधी म्हणला का आम्हाला बसवलं काय दिसतो अरे आहेत पैसे पण असं वरभर तू कसं गायला मला लागतात ना पैसे अरे पण तुला मागून घे ना अरे मागून घेऊ कुठे मागून कायला काय याद लागलं
अरे 17 सोंगड 72 बिडाला काय लावली सोंगाडे तुमचं नाव सांग बघू पैसे बघू नाही तर त्या सोग्या टोल्यात वेगळा घातलाय म्हणजे बाहेर चालू गावात. गावातून ही काय आहे या ही गाव नाही रान आहे. गाय कोणाची ही गाय आपलीच आहे. विकायची का उदार का रोख काय 3 सांगते विकू की 360 हा देव पण पैसे रोख आणि मार दे मला 100 द्या मग आपण सौदा करू मी गिरायक आणतो 100 आता तू तिकडे हे कंबर दुखते ना 100 दिले तर लागली तुमची दुकान कंबर दुखते लागत असल्यावर होईल त्यातली त्यात सरळ नाही तर दुखते नाही 100 सोंगाडे 100 करताय 100 इकडे कंबर घायला येते दुखून 100 कशाला असल्या डांगरपणात काम करता या काय करता करावं लागेल आता ही गाय तर खपवायची असेल तर सांगा मला आपण लगेच सौदा करून टाकू करू बरं, जाऊन द्या येऊ का मग निघायचंच वय जायचं म्हणलं होतं सोंगाड्या उंदरावानी चालले गुळू 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 चालले उड्या उड्या चांगलं जर तू वळण लागला असतं तर साहेब झाला असता. आमच्या घरच्यांनी आम्हाला शिकवलं आहे बापानी काय शिकावलं तर आपल्या अंगाचं वळण बांधावं लागतं थोडं. कुणाचं आपल्याच अंगाचं बांधायला ह्यांनी बांधून राहतं का कशाने बांधायला त्याला मनानेच बांधावं लागतं. माझं नावच म्हणलंय मनाने कुठे बांधू हे कुरगुड्या कुठवर चालायच्या माझ्या अंगात भोंगा हा आणि तुम्ही करताय मोकळा सोंगा घाल मग लेंगा तुला देखी मग अरे माझ्या तू कसा काय येण्यागत करायला तुला काय येड्या काय येड्या वळण नीट बांध वळण नीट बांधायला मी सांगितलं ना माझ्या अंगात भोंगा म्हणून तुम्ही करताय सोंगा मग ती लेंगा घालावा लेंगा मग द्या ना म्हणतोय ना त्या. माझ्या लेंग्याचं मी कसा काय नागडा चालू का नागडायला मग आम्ही म्हणलोय नागडा चाला मग सोगा आहे ना आता सोगा राहिलाय तिकडं आणि लेंगा आलाय तुझ्याकडे आता लेंगा ना जीन्स आहे जीन्स आहे याला जीन्स म्हणतात काय असं ही लांबतं अरे वा 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 तुमचं लांबतं का आमचं कुठलं लांबतं नुसतं हालतं ट्रिचेबल आहे ट्रिचेबल हे हालतं नुसतं असं वाऱ्याने झालं वर मोकळी हवा घेताय काय याचा हवा मोकळा. काय नाही वाटत काय आमचं काय कधी कुरकुडे हा अरे आता तिथे सोंगाडे आपण बरं बोलत होते काय कोण पडले हो लका अरे ॲम्ब्युलन्स बोलू आपण काकाला बोलू का माझ्या ऐका मी माझ्या काकाला आणखी सोंगडे काकाला बोलून घेतो लगेच लवकर जा आधी संबंधी गोटे पडले तिथं तिथं थांबा तिकडे थांबले तिकडे आव त्याला फिटायली वाटत का बोलतोय ही सोंगड चमकून द्या लई दिवसात भांडणार करा गावले लावू दे तिची भांडणं मी नंतर आलं तुमची भांडणं लावतो चला आधी ते फिटायली गावलेकरीच्या काळात ना काही अहो मी लावतो नंतर भांडणं काय करायचं भांडण करायचं बाजार काढते आता फिट आली ना त्याला म्हणतो हा लेखा बरोबर आहे का पण ती हो तर त्याला माणुसकीचा हात कुठेतरी गेला पाहिजे बरं चला 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 थांब रे. हा तू आता काय म्हणला भांडणं लावतो भांडणं लावतो म्हणजे कोणाची भांडणं लावतो अहो आमच्या घरची भांडणं घासायची ती माकडी तुमच्या घरची भांडी घासाय मला सांगतोय बघितलं का सोंगाडे अहो तुमचं भांडण नाही का ही सोंगाडे काका बघा तुमचं वय बघा नाही का कोणाचं वय तुमचं वय माझं वय आहे की भांडण करायचं कोणाचं ह्यांचं हे काय म्हातारड ह्याचं काय सोंगाडे मारण्याच्या दारावर त्याचा हात धरायचा त्याला मरणाच्या दारात आलंय हा आम्ही 19 ला फोन करू का इथनं साता म्हणजे गाडीच लगेच येईल नका मरणाच्या दारात आलाय मग काय यायला 19 ला ना आता तुम्हाला माहिती आहे का हा. मार्केट मध्ये आता एक नवीन ॲम्ब्युलन्स आली सायकल ॲम्ब्युलन्स सायकल आहे लगेच टाकून लगेच न्यू नका हा
हॅलो ॲम्ब्युलन्स पाहिजे ॲम्ब्युलन्स फिटीहून माणूस पडलाय रोडला अर्जंट अर्जंट तात्काळ मध्ये त्यातलं सायकल ॲम्ब्युलन्स घेऊन आलो. समझ रहे हो ना लगेच सायकल ॲम्ब्युलन्स बघा ॲम्ब्युलन्स मध्ये अरे ॲम्ब्युलन्स नवीनच आली आता. काय करायचंय आली नाही ॲम्ब्युलन्स बोलावली मी 4 चाकी बघितली 3 चाकी बघितली. तुम्ही नका सांगू सायकल ॲम्ब्युलन्स फक्त आल्या बघा कशी खतरनाक ॲम्ब्युलन्स नवीनच पेन्शन आली आता. काय अवघड आहे बाबा. तू पडलेला तिथंच राहू द्या. मग आता भांडणच करायची. पुन्हा बरं हा कुरकुड्या बरोबर भांडणं करायची ठरल्यात आता. ते तुमचं काय हे माझी कला जातो आता मी. म्हणजे कला केंद्र आहे काय तुमचं हा कला केंद्र आहे? हा सांग नीट नीट नाही तर हे तर धक्कावून टाकीन मग ही अहो तिथं माणूस पडलाय माणसाचं राव. काय झालंय काय माणूस तुमचं राहते काय? इथं आता भांडणच करू आधी. तुम्ही तुमचं सादर करायला तुम्ही सदरा घातलाय का? सदरा नाही मग बंडी बंडी. कुठं नाही आवाज रेटो काही म्हातार अहो राहू दे तिथं भांडण आपलं भांडण तुमच्या नादात मी बी विसरायला लागली तिथं पेलय ती आपलं म्हातारे पडलंय पियलंय का पडलंय ती पियलंय का पडलंय अहो चक्कर येऊन पडलंय होय. फिटे आली का चक्कर येऊन पडले ती माहित नाही अजून तुम्ही चला राव. ऍम्ब्युलन्सला फोन केला आज ती भांडण तुम्हाला करायचंच आहे आता मी बी बघतो तो माझा जन्मसिद्ध हक्कच आहे भांडण करायचं माझी कला जाऊ तुम्हाला. कला तुम्हाला पडले चला हो का नाडी तपस नाडी नाडी. घोटाळं ही घोटाळं ऍम्ब्युलन्स कशी आहे नाही अजून काय जिवंत आहे ही जिवंत आहे की पाणी का पाणी पाणी ॲम्ब्युलन्स 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 बोलवा. गाडी का वाह क्या सीन है वाह क्या सीन है थांबा 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 मी मोठा माणूस आहे त्याला ॲम्ब्युलन्स मध्ये टाकलाय काय टाकलाय मग आता दवाखान्यात न्यायचा. दवाखाना ॲम्ब्युलन्स इथपर्यंत आणली आता इथं गोराचा दवाखाना अरे कहना क्या चाहते हो त्यात ऍडमिट करू चला. हा चला एकदम चला बघा गुतल दराजा मग कसा काय चक्कर येऊन पडला होता पडलो होती कसा पडला चक्कर आल्यावर काय करायचं चक्कर आल्यावर काय करायचं त्यावर कळतं का मग आमची पळापळ करतो का चांगला मग ती सोंगडे घावला होता माहिती काय घेऊन गेला आणायचं होतं आणायचं होतं मग चक्कर आल्या पडल्यावर काय करणार ॲम्ब्युलन्स घ्या ड्रायव्हर ॲम्ब्युलन्स घ्या नाही का बरोबर आता नारळ पाजायचा होता तुला बरोबर द्या. हा नको नारळ मला नंबर वाटते मला आता डॉक्टर नंतर घरी गेल्या पेशल तुला तपासल्याच्या लगेच बरंच वाटायला लगेच लगा ओरम डॉक्टरचा चांगला प्रोटी खाल्ली काय खाया घातलं सगळं घातलं आणि येऊन पडलं रस्त्यावर वासाने खाल्लं होतं का लय खाल्लं होतं वासाने मग चक्कर प्रोटी खातोय घरी तेल मिरची खातोय नंतर गेलं की तू प्रोटी घालली तुला अक्कल बिक्कल आहे का नाही थोडी नाही मग तू माझी बक्कल नाही हो आहे का नाही बघू नाही ना बक्कल लगा कर उडा लावलाय वाटतं लगा वाटतंय तुला आणि कापायचंय तुला नाही आता बरं वाटतंय आता
तुला ऍम्ब्युलन्स मध्ये ऍम्ब्युलन्स कशी काय हा भारी आहे ना एक नंबर. कडे दुखले नाहीत काय नाही आता परत अजिबात काय नाही ऍम्ब्युलन्स बोलून हा, हा, या, हा. ड्रायव्हर चला घ्या ना ऍम्ब्युलन्स घ्या ताप नाही ना नाही तांडू होत आता बस शिटाव बस नीट बसा हा शेंडाचं फुल आता न्या बसवून हा चला तुम्ही हॅलो मंडळी, आज हाशिनातनं ज्या टायमाला आमचं भांडण चालू होतं त्यातनं आज पेशंट चक्कर येऊन पडलेला पेशंट सुद्धा बरा झाला. असंच हास्य विनोद आजपासून तुम्ही तुमच्या भेटीला आम्ही येत आहे. तरी इथून पुढं आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही वाटलं तर कमेंट करायला सुद्धा विसरू नका. ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि इथून पुढं आम्ही तुमच्या प्रत्येक रविवारी सकाळी 8 वाजता तुमच्यापर्यंत आम्ही आमचे सर्व व्हिडिओ पोहोचवत आहोत. घंटी वाजवायला विसरू नका. हा